मला असं वाटतं संजय गांधी नॅशनल पार्कची डायरेक्टर आणि तीही महिला असणं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. ज्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पदभार तुम्ही स्वीकारला होता त्यावेळी आलेली पहिली आव्हानं कुठली होती? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जर आपण लोकेशन बघितलं तर हा जगातला एकमेव युनिक नॅशनल पार्क आहे, ज्याचं क्षेत्र 104 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि हा सर्व बाजूनी सिटीनी वेढलेला आहे. त्यामुळे पहिलं आव्हान म्हणजे हा जो पार्क आहे यामध्ये जवळजवळ बिबट्यांची, वाईल्डमध्ये असलेल्या बिबट्यांची संख्या 60च्या आसपास आहे आणि कब्स साधारण 15 ते 20 असतील आणि सर्व बाजूनी सोसायटीज आहेत. तर ॲनिमल्स म्हणजे बिबट्या विशेषतः स्ट्रे झाला तर माणसाच्या जीवितास धोका असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस करणं आणि त्या गोष्टी कशा टाळता येतील, शक्यतो वाईल्ड ॲनिमलचं स्ट्रेइंग सोसायटीजमध्ये, मानवी वस्तीमध्ये होणार नाही, हे पहिलं चॅलेंज होतं. दुसरं आहे की मुंबईसारख्या कॉस्मो सिटीमध्ये किंवा जागतिक दर्जाच्या शहरामध्ये जमिनीची किंमत खूप मोठी आहे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एवढं क्षेत्र मोठं आहे आणि प्राईम आहे आणि त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्यामुळे आमचं बऱ्याचदा आम्हाला न्यायालयामध्ये सुद्धा त्यासाठी मोठी लढाई लढायला लागते. सध्या आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जी जमिनीची जी न्यायालयीन लढाई आहे वन विभागासाठी ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचीच आहे. तिसरं असं की आमचे हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांची शिकार होऊ नये म्हणून या कुठल्याही पद्धतीची इलिगल ॲक्टिव्हिटी पार्कमध्ये होऊ नये म्हणून त्यासाठी पेट्रोलिंग करणं, त्यामध्ये आमची जी टीम आहे त्याला सतत ॲक्टिवेट करणं आणि काही NGOज आमच्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस करणं, जेणेकरून जरी बिबट्या दिसला तरी लोकांनी घाबरून न जाता, पॅनिक मोडमध्ये न जाता आम्हाला सहकार्य करावं, लोकांना वन विभागाला इन्फॉर्म करावं, जेणेकरून अशा कॉन्फ्लिक्टच्या घटना अवॉइड करता येईल. अशा पद्धतीची आव्हानं संजय गांधी नॅशनल पार्क समोर होती.